नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरदनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. सोनं किंवा सोन्याचे दागिने ह्याचं आकर्षण आपल्याला पहिल्यापासूनच आहे. पण गेल्या काही दशकांपासून सोन्याकडे गुंतवणूक म्हणून सुद्धा बघितलं जातं. तर एक स्त्री किंवा एक पुरुष म्हणून तुम्ही किती सोनं ठेवू शकता किंवा जर तुम्ही ते विकायला गेलात तर त्यावर काय टॅक्स लागेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. बऱ्याच जणांकडे पिढीजात दागिने आलेले आहेत किंवा आपण दागिन्यांमध्ये गुंतवणूक करतो. तर हे दोन्ही मिळून तुम्ही घरामध्ये किती सोनं ठेवू शकता ह्याच्या काही मर्यादा आहेत. एक विवाहित स्त्री असाल तर तुम्ही घरामध्ये 50 तोळेपर्यंतचं सोनं ठेवू शकता. मुलगी किंवा अविवाहित स्त्री असाल तर तुम्ही घरामध्ये 25 तोळं सोनं ठेवू शकता आणि एक पुरुष असाल तर 10 तोळ्यापर्यंत तुम्ही घरामध्ये सोनं ठेवू शकता. आता ह्या सोन्याच्या ज्या मर्यादा आहेत त्याच्यासाठी तुमच्याकडे त्या सोनं खरेदीची पावती असेल किंवा नसेल तरीसुद्धा चालून जाईल. पण ह्याच्यावर जर तुम्ही गुंतवणूक करायला गेलात तर त्याचं तुमच्याकडे एक रितसर बिल पाहिजे किंवा पावती पाहिजे आणि ते सोनं खरेदी केलेल्याचं तुमचं तेवढं उत्पन्नसुद्धा तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दिसलं पाहिजे. हे उत्पन्न टॅक्सेबलसुद्धा असू शकतं किंवा नॉन टॅक्सेबल असेल तरी चालेल. नॉन टॅक्सेबल म्हणजे काय, तर तुम्ही शेती करून जरी उत्पन्न कमवलं असेल तर त्या उत्पन्नामधनं तुम्ही तुमचं सोनं खरेदी करू शकता. समजा तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक अनडिस्क्लोज्ड इन्कममधनं केली असेल तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागू शकतो. अनडिस्क्लोज्ड इन्कम म्हणजे काय की तुम्ही कॅशमध्ये उत्पन्न कमवलं आहे आणि ते उत्पन्न तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवलेलं नाही आहे. ह्याला अनडिस्क्लोज्ड इन्कम म्हणतात. सो तुम्ही जर कॅशमधल्या उत्पन्नामधनं सोनं विकत घेतलं असेल आणि समजा उद्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी तुमच्याकडे सर्च ॲक्टिव्हिटी केली आणि त्यांना हे सोनं सापडलं तर ते हे सोनं जप्त करू शकता. आता तुम्ही जर हे सोनं मोडायला गेलात किंवा विकायला गेलात तर त्यावर टॅक्स लागतो. जर तुम्ही सोनं घेतल्यापासून 3 वर्षाच्या आत विकलात तर त्याच्यावरती शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो आणि जर तुम्ही 3 वर्षांनंतर विकायला गेलात तर त्याच्यावरती लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय, तर तुम्ही ज्या इन्कम टॅक्स स्लॅब रेटमध्ये फॉल होता त्या स्लॅब रेटप्रमाणे तुम्हाला टॅक्स लागेल. म्हणजे 5%, 20% किंवा 30%च्या स्लॅबमध्ये असाल तर त्या स्लॅबप्रमाणे टॅक्स लागेल आणि लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स तुम्हाला स्ट्रेट अवे 20% लागतो. सो मी आशा करते की आजच्या व्हिडिओमुळे तुम्ही सोन्यामध्ये किती गुंतवणूक करायला पाहिजे हे तुम्हाला समजलं असेल आणि समजा उद्या तुम्ही हे सोनं जर विकायला गेलात किंवा मोडायला गेलात तर त्यावर किती टॅक्स लागू शकतो हे तुम्हाला समजलं आहे. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.